नमस्कार मित्रांनो, तुमचं लोकल स्टार मराठी चॅनलवर सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, मराठीने त्याची जी जुनी ओळख होती ते म्हणजे कंटेंट. त्या कंटेंटच्या जोरावर मराठीने आतापर्यंत खूप काही मिळवलं होतं आणि खूप काही बनवलं सुद्धा होतं आणि जिंकलं सुद्धा होतं. परंतु काही काळासाठी मराठी चित्रपट थोडा भरकटला होता, परंतु तो सुद्धा परत आला आहे त्याच्या ट्रॅकवर. कारण 101 चित्रपट जसे दशावतार, आता थांबायचं, कंद, दर्जेदार चित्रपट आले आणि मराठीने परत एक वेग पकडला. असाच एक चित्रपट घेऊन आलेलो आहे, जो आता जशीच आपली सैराट पोरगी म्हणजे सैराट जी आतापर्यंत सैराटनंतर 2-3 चित्रपटांमध्ये दिसली, परंतु तिचा हा महत्त्वपूर्ण चित्रपट येतोय म्हणजे आशा. आशा नावातच तुम्हाला सर्व काही समजून जाईल. म्हणजेच की आशा वर्कर असतात ज्या आपल्या दरवेळेस काही ना काही समाजकार्य, परत त्यांचं नवीन नवीन स्कीम आणि आरोग्याविषयी आपल्याला समजावून सांगत असतात. काय महत्त्वाचं आहे, अशा गोष्टी करताना किती संघर्ष त्यांच्या वाटेला येतो हे दाखवणारा हा चित्रपट म्हणजे आशा. आशा चित्रपट तुम्ही नक्कीच बघू शकता. हा चित्रपट दीपक पाटील यांनी डिरेक्शन केला. याच्यामध्ये मुख्य भूमिकेत रिंकू आहे आणि खूप छान ट्रेलर बनवलेला आहे. ज्याच्यामध्ये आशा वर्कर्सचे सगळे शेड्स दाखवले आहेत, की सुख, दुःख आणि कसं काम करतात हे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे. 23-19 डिसेंबर रोजी. जे आपण म्हणतो ना, की मराठी चित्रपट जेव्हा तो तळागाळावरचा चित्रपट बनवतो, तो प्रत्येक माणूस रिलेट करतो. म्हणूनच आता मराठी दिग्दर्शकांनी आता ओळखून गेले, की आपला कंटेंट आहे. कारण की इथं मराठीमध्ये आणि मराठी जसं मराठी आणि मल्याळम चित्रपटामध्ये की हिरो वगैरे काही नसतं. कंटेंटच हा हिरो असतो. त्याच्यामुळं आता त्यांनी हे ओळखलंय आणि परत आपल्या मार्गावर आल्यात. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चालणार आहे आणि लोकांच्या अपेक्षांना परिपूर्ण होणारा म्हणजे लोकांना समजून सांगणारा चित्रपट. एक संदेश बी देऊ शकतो, की अशा वर्कर ज्या असतात, ज्या मावशी असतात, त्या कशा काम करतात, हे त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये बी काय चढ-उतार घडतात हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर 19 डिसेंबरला हा चित्रपट येतोय. नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम द्या. आणि तुम्हाला हा चित्रपट चा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा मला.